पोलीस भरतीसाठी धावत होता रस्त्यावर अमनचा खेळताना चुकून अंगावर गेला तोल म्हणून सचिनने उचलून फेकले विहिरीत। राग माणसाच्या आयुष्याची धूळदाण करतोच, शिवाय इतरांच्या आयुष्याचीही वाताहत करतो। काही माणसांना तर किरकोळ गोष्टीचाही राग येतो। रागाच्या भरामध्ये तो एखादे कृत्य करतो आणि त्याचे परिणाम त्याला भोगावे लागतात। मात्र त्याच्या रागाने बळी गेलेल्यांचे आयुष्य परत येते का, हा दुःखद प्रश्न मागे उरतो। नाशिक जिल्ह्यामध्ये काही मुले व्यायाम करत रनिंग करत होती। पावसाने निसरड्यात झालेल्या वाटेवर त्यातील एका मुलाचा तोल गेला आणि तो बाजूने जाणाऱ्या एका तरुणाच्या अंगावर पडला। याचा त्या तरुणाला इतका राग आला की त्याने त्या मुलाला मारहाण केली। इतकेच नाही तर त्याला उचलून विहिरीत टाकून दिले। त्यामुळे त्या मुलाचा बुडून मृत्यू झाला। नाहक एका निष्पाप मुलाचा जीव गेला आणि त्याला विहिरीत टाकणाऱ्याला तुरुंगात जाण्याची वेळ आली। या दुर्दैवी घटनेचा सविस्तर वृत्तांत पुढे पाहण्याअगोदर जर तुम्ही या चॅनेलवर जर नवीन असाल तर प्लीज आपल्या या मराठी चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा। अहिल्यानगर जिल्ह्याच्या पूर्वेकडील शेवगाव तालुक्यातील जुने दहीफळ हे एक छोटेसे गाव। या गावामध्ये बीबी गुलाब शेख वय वर्षे 65 ही वयोवृद्ध महिला आपल्या कुटुंबासमवेत राहते। ती मोलमजुरी करून आपला उदरनिर्वाह करते। या महिलेला अनीस नावाचा मुलगा आहे, तर सुनेचे नाव रिजवाना आणि अमन इम्रान अशी नातवंडाची नावे आहेत। हे सर्वजण एकत्रित राहतात। लोकांच्या शेतावर मोलमजुरी करून बीबी आणि तिचा मुलगा सून आपल्या कुटुंबियांचा उदरनिर्वाह करतात। बीबीची नातवंडे अमन आणि इम्रान हे आता बऱ्यापैकी मोठे आहेत। ते शाळेत जातात। सध्या शाळांना सुट्ट्या आहेत, त्यामुळे बीबीची नातवंडे त्यांच्या गावातील शाळकरी मित्रांच्या बरोबर सकाळ संध्याकाळ खेळायला जात असतात। बीबीची नातवंडे अमन आणि इम्रान हे दोघेजण गावातील शाकीर शेख, तौफिक सुभान शेख यांच्याबरोबर दररोज दहीफळ घोटण या डांबरी रस्त्यावर रनिंगसाठी जात असतात। त्या दिवशीही ते सर्वजण रनिंगसाठी दहीफळ घोटण जाणाऱ्या रस्त्यावर गेलेले होते। बुधवार दिनांक 21 मे 2025 रोजी ते नेहमीप्रमाणेच त्या रस्त्यावर रनिंगसाठी गेलेले होते। पोरांची आजी नानी ही त्यांच्या जुने दहीफळ गावातील तय्यब गुलाब पठाण यांच्या शेतात मिरच्या तोडण्यासाठी गेलेली होती। बीबी सकाळी 10:30 कामाला गेल्यावर थेट संध्याकाळी 5:30 ते 6 वाजण्याच्या दरम्यान घरी येत असे। त्या दिवशी शेतातील मिरची तोडण्याचे काम संपल्यानंतर ती 6:30 वाजता घरी आली। त्यावेळी तिची सून रिजवाना घरीच होते। त्या दोघी संध्याकाळी घरी असतानाच बीबीचा नातू इम्रान हा पळतच घरी आला। तो अतिशय घाबरलेला होता। त्याच्या तोंडातून शब्द फुटत नव्हते। तेव्हा बीबी आणि रिजवाना याने त्याला खोदून विचारले असता त्याने एक धक्कादायक, जी सहजासहजी कोणाला पटणार नाही ती गोष्ट सांगितली। त्या दिवशीही बीबीची नातवंड अमन आणि इम्रान हे दोघे गावातील मित्र शाकीर शेख, तौफिक सुभान शेख यांच्याबरोबर सायंकाळी 6 वाजता दहीफळ ते घोटण रस्त्यावर रनिंग करण्यासाठी गेलेले होते। दहीफळ घोटण या डांबरी रस्त्यावर त्या सर्व मित्रांचा सार्वजनिक रनिंगचा कार्यक्रम सुरू होता। नुकतीच अवकाळी पावसाला सुरुवात झाल्याने रस्ता ओला झालेला होता। तसेच शेतातील ये जा करणाऱ्या ट्रॅक्टर टेम्पो वाहनांच्यामुळे अधूनमधून चिखल दिसत होता। ही मुले रनिंग करत असताना एकमेकांशी स्पर्धा सुद्धा करत होते। बीबीची नातवंड अमन आणि इम्रान, गावातील इतर मित्र शाकीर शेख, तौफिक सुभान शेख हे सर्वजण खेळण्यात दंग झालेले होते। दहीफळ घोटण जाणाऱ्या रस्त्यावर ते सर्वजण रनिंगच्या माध्यमातून व्यायाम करून मस्ती करत होते। रनिंग करत ते सर्वजण रोडच्या कडेला असलेल्या विहिरीजवळ आलेले होते। तेव्हा त्यांच्या समोरून त्यांच्याच गावातील सचिन गोरख भारसकर आणि पिनू गंगाराम भारसकर हे पायीच चाललेले होते। रनिंग करत असताना ओल्या रस्त्यावरून अमनचा पाय घसरल्याने तो सचिन भारसकर याच्या अंगावर कलंडला। पळता पळता घसरून अमनचा तोल जाऊन तो सचिनच्या अंगावर पडल्याने सचिनला त्याचा खूप राग आला। त्याने कुठलाही मागचा पुढचा विचार न करता पायातील चप्पल काढून अमनला मारायला सुरुवात केली। त्यावेळी अमनचा भाऊ इम्रान, त्याचे मित्र शाकीर शेख, तौफिक सुभान शेख हे सचिनला समजावून सांगत होते त्याचा चुकून पाय घसरला, त्याला मारू नका, पण त्याने काही ऐकले नाही। त्याच रागाच्या भरात सचिन भारसकरने अमरला उचलून जवळच्या विहिरीत उचलून फेकून दिले। त्यावेळी त्याचा भाऊ इम्रान आणि त्याच्यासोबत असलेल्या
मित्रमंडळींनी आरडाओरडा सुरू केला. लोक विहिरीजवळ जमू लागले. त्यांना अमनच्या मित्राने काय घडले ते सांगितले. त्या गलक्याचा फायदा घेत सचिन भारसकर आणि त्याचा जोडीदार पिनू भारसकर हे पळून गेले. त्याचवेळी ही घटना घरी सांगण्यासाठी इम्रान पळत आला. पळत आल्याने आणि घाबरल्याने तो थोडा वेळ बोलू शकला नाही. त्याच्या आजी आणि आईला त्याची अवस्था समजली. नक्कीच काहीतरी घडलंय हे ओळखून त्यांनी क्या हुआ असे विचारले, पण तो बोलू शकत नव्हता. अरे बोल ना, क्या हुआ, कुछ गडबड की क्या तुमने असे विचारताच इम्रान याने सारी घडलेली घटना आजी आणि आईला सांगितली. आपल्या मुलाकडून घटना ऐकताच थोडा वेळ आजी आणि आईला काही सुचले नव्हते. त्या दोघी सासू सुना मोठ्याने रडू लागल्या. आक्रोश करतच त्या विहिरीजवळ पळत गेल्या. विहिरीजवळ अनेक लोक जमलेले होते. बीबी आणि रिजवाना या दोघी सासू सुनाने विहिरीत डोकावून पाहिले, पण त्यांना काहीच दिसले नाही. तेव्हा त्यांच्या जुने दहेपळ गावातील समीर फिरोज शेख, अरबाज अनीस शेख, राजू मेहबूब शेख यांनी अमनचा शोध घेण्यासाठी विहिरीत धडाधड्या उड्या टाकल्या. समीर शेख यांनी पाण्याचा अंदाज घेत पाण्यात बुडालेल्या अमन यास पाण्याबाहेर काढले. अमनची आजी बीबी आणि त्याची आई रिजवाना यांनी भाचा असलम अहमद शेख याच्या मदतीने निपचित पडलेल्या अमनला गावातील अब्बास इक्बाल शेख यांच्या कारमध्ये घालून शेवगाव येथील ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले. तेथील डॉक्टरांनी अमनला तपासून पाहिले असता तो मयत झाल्याचे समजून आले. तसे त्यांनी नातेवाईकांना सांगितले. अंगणात खेळणारा हुंदडणारा केवळ 10 वर्षाचा बालक अमन याचा अशा पद्धतीने मृत्यू झाल्याने शेवगाव तालुक्यात एकच खळबळ उडालेली होती. सर्वांनी सचिन भारसकरला शिव्याशाप दिले. त्याच्यावर कठोरात कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली. अजान बालक अमन याला न्याय मिळावा यासाठी त्याची आजी बीबी शेख, वडील अनीस शेख असे सर्वजण शेवगाव पोलीस ठाण्यात आले आणि आपली कैफियत शेवगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक समाधान नांगरे यांच्यासमोर मांडण्यात आली. त्या धक्कादायक घटनेने पोलीस निरीक्षक नांगरे आणि पोलीस कर्मचाऱ्यांनाही गैरवरून आलेले होते. कुठल्याही परिस्थितीमध्ये आरोपी सचिन भारसकर सुटता कामा नये यासाठी पोलीस निरीक्षक समाधान नांगरे यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक काटे, हेड कॉन्स्टेबल चंद्रकांत कुसारे, किशोर काळे, कॉन्स्टेबल श्याम गुंजाळ, राहुल खेडकर, संपत खेडकर, संतोष वाघ, प्रशांत आंधळे, हेड कॉन्स्टेबल निलेश मस्के यांची वेगवेगळी पोलीस पथके तयार करून आरोपीच्या मागावर पाठवली. त्याच वेळेस बीबी गुलाब शेख वय वर्षे 65 यांची सविस्तर फिर्याद घेऊन शेवगाव पोलीस स्टेशनला गुन्हा रजिस्टर नंबर 470/2025 भारतीय न्याय संहिता कलम 103(1) प्रमाणे खुनाच्या गुन्ह्याची नोंद करण्यात आली. पोलीस पथकातील काही अंमलदारांनी शेवगाव ग्रामीण रुग्णालयातील मयत बालक अमनच्या मृतदेहाचा इन्क्वेस्ट पंचनामा तयार केला, तर काही पोलीस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळाचा पंचनामा केला. तसेच प्रत्यक्षदर्शींचा जबाब नोंदवला. एका अजान बालकाचा खून करून सचिन गोरख भारसकर वय वर्षे 22 हा फरार झालेला होता. पोलीस निरीक्षक समाधान नांगरे यांनी घडलेल्या या दुर्दैवी घटनेची माहिती DYSP सुनील पाटील यांना फोनवरून कळवण्यात आली. वरिष्ठांच्या मार्गदर्शनानुसार तसेच अहिल्यानगर दक्षिण सायबर सेलचे कॉन्स्टेबल राहुल गुड्डे यांच्या सहकार्याने फरार आरोपी सचिन भारसकरचा माग काढण्यास सुरुवात केली. आरोपी सचिन भारसकर हा नेवासी मार्गे पुणे येथे पळून जात असताना पोलिसांनी त्याला 24 तासाच्या आत फत्तेपूर येथे ताब्यात घेतले. अटक करून त्याला न्यायालयात हजर केले असता दिनांक 26 मे 2025 पर्यंत पोलीस कोठडी सुनावलेली होती. या घटनेचा तपास पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे, DYSP सुनील पाटील यांच्या नेतृत्वाखाली पोलीस निरीक्षक समाधान नांगरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक अशोक काटे हे पुढील तपास करत आहेत.